शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. खरीप पीक विमा 2026-27 यासाठी शेतकऱ्यांसाठी सरकारने घेतला एक महत्त्वाचा निर्णय पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. खरीप अपडेट 2026-27. नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण खरीप हंगाम 2026-27 याबाबत एक महत्त्वाचे अपडेट पाहणार आहोत. पुणे येथे नुकतीच राज्यस्तरीय आढावा बैठक पार पडली. या बैठकीत यंदाच्या खरीप हंगामाचे संपूर्ण नियोजन जाहीर करण्यात आलेले आहे. या वर्षी राज्यात सुमारे 145.20 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन हे करण्यात आले आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेतकरी कर्जमाफी संदर्भात मोठा अपडेट देखील देण्यात आलेला आहे. तर ही शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. बियाणेबाबत दिलासा देणारी बातमी म्हणजे कोणतीही टंचाई ही नाही. राज्याला लागणारे बियाणे 20.17 लाख क्विंटल तर उपलब्धता तब्बल 28.5 लाख क्विंटल म्हणजेच 139% साठा हा सध्याला उपलब्ध आहे. शेतकऱ्यांना आता बियाण्याची कसलीही चिंता या ठिकाणी नाही. खताच्या बाबतीत सुद्धा मोठा दिलासा हा देण्यात आलेला आहे. राज्याला 48.50 लाख मेट्रिक टन खत मंजूर तर आतापर्यंत 25.17 लाख मेट्रिक टन उपलब्ध म्हणजे खताचा पुरेसा साठा आहे. शेतकऱ्यांना अडचण ही येणार नाही. हवामानाबाबत महत्त्वाची सूचना. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार यंदा 92% सरासरी पाऊस अपेक्षित आहे, परंतु एल निनोमुळे काही ठिकाणी कमी किंवा अनियमित पाऊस पडू शकतो, म्हणून काळजी घेणे हे गरजेचं आहे. कृषी विभागाच्या महत्त्वाच्या सूचना. हवामान प्रतिरोधक बियाणे वापरा, सूक्ष्म सिंचन पद्धतीचा अवलंब करा, जलसाधनांवर भर द्या, योग्य पीक नियोजन करा. ही सर्व पावले उचलल्यास तुमचा फायदा हा नक्कीच या ठिकाणी होईल. आता सर्वात महत्त्वाची आणि आनंदाची बातमी. 30 जून पूर्वी कर्जमाफी जाहीर. अहिल्याबाई होळकर कर्जमाफी योजनेअंतर्गत 20 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ होणार. शेतकऱ्यांसाठी हा मोठा दिलासा आहे. सरकारचा एक महत्त्वपूर्ण निर्णय आहे. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना देखील लाभ हा 50,000 रुपयांपर्यंत प्रोत्साहन अनुदान. ही माहिती कृषी मंत्र्यांनी दिलेली आहे. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. ही योजना तुमच्यासाठी फायदेशीर आहे. शेतकरी बांधवांनो, यंदाचा खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी ही माहिती लक्षात ठेवा. योग्य नियोजन केल्यास नक्कीच तुमचा फायदा हा होईल. ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ आपल्या सर्व शेतकरी मित्रांना